या ना या. पण वकील साहेब तुम्ही? नमस्कार. नमस्कार. या बसा बसा. श्रेयस, यारा तू बोलवलेस? तुझ्या मनात तरी काय? नाही आत्या, मी नाही बोलवलंय त्यांना. मग आजी, मी बोलावलंय त्यांना. तू तू कशासाठी बोलवलंस? वकील साहेब, बोला मॅडम, काय करायचंय? दयानंद काकांना हार्ट अटॅक आलाय. त्यांची अवस्था फार काही बरी नाहीये, त्यामुळे मला वाटतंय त्यांना घरी आणलं पाहिजे. मी रिक्वेस्ट करते, प्लीज त्याची व्यवस्था करा. त्यासाठी मी दयानंद काकांवर जी केस केली आहे ती मला मागे घ्यायची. हे काय बोलतेस तारा? मॅडम, फार गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात आहेत ते, आणि गुन्हा सुद्धा त्यांनी कबूल केलाय. तेव्हा एवढी मोठी स्टेप घ्यायची गरज नाही. एक्झॅक्टली. आपण सरकारकडे रिक्वेस्ट करू शकतो. जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवू शकतो. हां, तुम्ही सर्वजण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटू शकता, पण त्यांना घरी आणणं म्हणजे तुम्ही भावनेच्या भरात नका निर्णय घेऊ मॅडम. नाही, मी पूर्ण भानावर आहे. डोंट वरी. विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय.